नाही का गाडी चालवतात नाही का? तुम्ही नीट चालवा ना, डोकं फिरले का? कशी चालवता गाडी? आमचं डोकं जागेवर आहे, तुला नाही तर आम्ही बाईकवर गेलो असतो आता. आवाज कमी. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची च्या आजच्या भागामध्ये तुमचं स्वागत करतो. आपल्या समाजामध्ये समाजासाठी झटणाऱ्या लोकांची फार कमतरता आहे. काही लोक यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावत असतात. लोकांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या वृत्तीमध्ये बदल व्हावा हेच त्यांच्या आयुष्याचं उद्दिष्ट बनलेलं असतं. आणि अशात एखादी स्त्री समाज सुधारणा करत, अन्यायाला वाचा फोडत समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ही तिची चूक आहे का? काही समाजकंटकांना तर असंच वाटतं, कारण त्यांच्या स्वार्थी उद्देशांना अशा समाजसेविकाच अडसर ठरत असतात. आणि इथूनच गुन्ह्यांची सुरुवात होते. तेजस्विनी महिला संघटनाची स्थापना करून महिलांना स्वावलंबी बनवायचं, त्यांच्यावर होत असलेले अन्याय दूर करण्याचे जे काय आपण काम करत आहोत त्याची दखल सरकारने घेतली आहे. त्याच्याबद्दल जो पुरस्कार मला मिळाला आहे त्याचे मानकरी आपण सर्वच आहोत. त्यामुळे हा पुरस्कार तुम्हा सर्वांचा. खरं तर हा तुझा विनम्रपणा आहे बरं का. एक सांगतो, माझ्या बायकोला तिचं कौतुक केलेलं अजिबात आवडत नाही. तो तिचा स्वभावच नाहीये. पण आज मी अभिमानाने सांगतो की तू माझी बायको नाही तर मी तुझा नवरा आहे. आणि यासाठी हॅलो, तेजस्विनी महिला संघटना. माणूस आहेस की सैतान? उठ सूट बायकोला मारतोस तू. लाज नाही वाटत तुला? नाही वाटत. ही माझी बायको आहे, मी तिला मारीन, झोडीन, जाळून टाकीन. तुला काय करायचंय काय शाने? चल वाटा घेतून जा, तुझं काम कर. चल ये, मी माझं कामच करते. तुला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण सगळं पालत्या घडावर पाणी. तुझ्या बायकोला काय वेदना होतात ना ते तुला समजायलाच हवे. नाही नाही अरे नाही मरत ना. शेवटची वॉर्निंग देते तुला. ह्याच्या पुढे जर तिला त्रास दिलास ना तर माझ्यापेक्षा कोणी वाईट बाई नसेल. सुनीता, तुला एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते. नाही म्हणजे तुझं हे समाजकार्य वगैरे सगळं ठीक आहे, मला त्याचं कौतुक आहे, माझा पाठिंबाही आहे त्याला. पण त्याला सांभाळून घे. अशानं तू तुझे खूप शत्रू निर्माण करतेस. हो, काही लोकांना लोकांचं भलं झालेलं पाहत नाही. त्यात मी एक स्त्री. मला काम करताना पाहून लोकांचा इगो दुखावला जातोय. तेच म्हणायचं आहे मला. उद्या जर काही दगाफटका झाला आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाला, विशेषतः तुला काही प्रॉब्लेम झाला तर काय होईल? असं काही होणार नाही. आपण दोघे आहोत ना, दोघे मिळून कुटुंबाचं रक्षण करूया. आई, बाबा, ये. तुम्हाला दोघांना एक आनंदाची बातमी सांगायची. आत्ताच मी डॉक्टरकडे जाऊन आलो. तुम्ही आजी आजोबा होणार आहात. अरे वा 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 वा. अभिनंदन अभिनंदन. अरे खूप दिवसांनी घरामध्ये खूप गोड बातमी मिळालेली आहे. नमस्कार करतो. हो म्हणजे काय करायलाच हवा. आशीर्वाद. आपण एक काम करूया, येत्या महिन्यात शिर्डीला जाऊया आणि साईबाबांचा आशीर्वाद घेऊया आणि प्रार्थना करूया की घरावर कोणतेही संकट येऊ नये. खूप छान बातमी दिलीस तू. वेलकम मिस्टर प्रतापराव वाघ.
अहो किती उशीर लावला तुम्ही. आता बघतच उभे राहणार आहात की या असल्या शेळ्या बातम्या देत जाऊ नका. अरे खून बलात्कार स्कॅन्डल असलं काहीतरी आणा, मग बनवतो ब्रेकिंग न्यूज. नॉनसेन्स. मे आय कम इन? येस प्लीज कमी. बसा. काम झालं? शाबाश. थँक्यू. या. नमस्कार, मी राजाराम खोटे. न्यूज धमाकाच्या या भागात आपलं स्वागत करतो. न्यूज धमाकाच्या भागात आम्ही नेहमीच एक धक्कादायक बातमी तुमच्या समोर घेऊन येतो आणि समाजातील अनेक व्यक्तींचा पर्दाफाश करतो. आपल्या नाशिकमधील स्वतःला चारित्र्यवान म्हणवून घेणाऱ्या अनेक प्रतिष्ठित व्यक्ती वास्तविकता वासनेच्या आहारी गेलेल्या आहेत. घरात लग्नाची बायको असूनही त्यांचे कॉलगर्ल बरोबर संबंध आहेत. या बाबतीचे पुरावे देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत. यातीलच एकाचा प्रताप पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की ते वाघ नसून एक साधे मांजर आहे. ती व्यक्ती कोण आहे याचा गौप्यस्फोट आम्ही लवकरच करू. तोपर्यंत आपण पाहत राहा नाशिक आवाज. ए तू काय स्वतःला शाणा समजतोस का? नाही म्हणजे कळलं नाही मी काय केलं. अरे तुझे सगळे कोडवर्ड्स आहेत ना, सगळे लक्षात आलेत. प्रताप समजले तर कळेल की तो वाघ नाही, म्हणजेच प्रतापराव वाघ मी स्वतः. मानलो तुम्हाला प्रतापराव. हुशार आहात तुम्ही. बसा, बसून बोलू. बसा. लगेच कळलं तुम्हाला? अख्ख्या नाशिकला कळलंय. हे बघ, अब्रू नुकसानीचा दावा ठोकी ना तुझ्यावर. अरे बापरे, घाबरलो ना मी. प्रतापराव, माझ्यावर मानहानीचा दावा करण्याआधी तुम्हाला एक गंमत दाखवतो, ती बघा. प्रतापराव घ्या. मानला प्रतापराव तुम्हाला, पण हा व्हिडिओ जर व्हायरल झाला ना, काय मजा येईल ना. ए तुझा आवाज बंद करणं मला जास्त कठीण जाणार नाही, समजलं ना? रिलॅक्स प्रतापराव, रिलॅक्स. हे काम माझ्यासाठी नवीन नाहीये. तेव्हा मला धमकी देण्याऐवजी तुम्ही तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करा. काय हवंय तुला? फक्त 25 लाख आज, आता आणि ताबडतोब. अरे 25 लाख म्हणजे? प्रतापराव, अहो एवढे मोठे बिझनेसमॅन तुम्ही, तुमच्यासाठी ही रक्कम मोठी आहे का? नाही. ठीक आहे, 25 लाख मिळतील, पण हा व्हिडिओ व्हायरल होता कामा नये, कळलं? आणि हे बघ, हा जो शास्त्री आहे ना, हो इकडे ताई, एक प्रॉब्लेम झालाय. काय ग? त्या राजाराम खोटेंचा फार भयंकर प्रकार झालाय. म्हणजे तो लोकांची फसवणूक करतो, त्यांना ब्लॅकमेल करतो आणि त्यांच्याकडून पैसे उकळतो. वर अजून धमकी देतो की तुमची न्यूज चॅनलमध्ये बातमी देईन आणि तुमची बदनामी करेल. आपल्या संस्थेमध्ये जान्हवी नावाची एक मुलगी आहे, तिला पण असंच काहीतरी फसवलंय आणि आता तिला धमकी देतोय. हो माहिती मला. या राजाराम बद्दल खूप ऐकले मी. बिझी होती म्हणून दुर्लक्ष केलं, पण आता नाही. राजाराम खोटे, राजाराम खोटे, राजाराम खोटे, राजाराम खोटे. थांबा. काय तमाशा? तमाशा आम्ही नाही, तू करतोयस. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? तुझे गलिच्छ प्रकार जे चालू आहेत ना, ते ताबडतोब बंद कर. महिलांचा वापर करून तू लोकांना लुटतोयस आणि आता महिलांवर खोटा आरोप करून ब्लॅकमेल करतोयस त्यांना. उद्या तुझं पित्तळ उघड पडला ना, तर तोंड लपत फिरशील तू. तुला काय हा तमाशा वाटतोय का? तू तुझे घाणेरडे प्रकार बंद नाही केलेस ना, तर मी खरा तमाशा करेन. समजलं तुला? बाईंची ब्रेकिंग न्यूज लवकरच करायला लागणार आहे.
आहे का गाडी चालवतात आहे का? अरे तुम्ही नीट चालवा ना, डोकं फिरले कशी चालवता गाडी? आमचं डोकं जागे तुला नीट चालवता येत नाही. तुम्ही काय मारून गेला? तू का गाडी खाली असतो? तू कार नीट चालवतो, आम्ही बाईकवर गेलो असतो आता. आवाज कमी. धक्का मारण्याचं कारण सांगून पैसे उकळताय काय? हो मॅडम, कशाला खोटं बोलून आम्ही पैसे उकळायचा प्रयत्न करू? आम्हाला काय चालली का भांडण करायची? धमकी कोणाला देतोय? कोणाशी बोलतोस कळतंय तुला? रोहित फोन लाव फोन. चल लवकर चल. अरे काय झालंय असं कसं झालंय? कशी आहे ती आता? आयसीयू मध्ये डॉक्टर साहेब चेक करतात. डॉक्टर कशी आहे ती आता? I'm sorry, she's no more. मिस्टर रोहित, सर माझी आई गेली हो. रोहित सांभाळा स्वतःला. शिंदे साहेब, हे बघा, आपल्याला सुनीताताईंना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यायचा आहे. आपण लगेच कारवाई करू. बाकी फॉर्मॅलिटीज पूर्ण होतील नंतर. मला आधी सांगा, हे सगळं कसं घडलं? सर मी, माझी आई आणि माझी बायको पल्लवी, आम्ही तिघे शिर्डीवरून नाशिकला परत येत होतो. मला सांगा, हे सगळं एक्झॅक्टली कुठे घडलं? ते पुष्कर नगर जवळ. सर हे बघा, हे माझ्या आईचं रक्त, इथेच माझी आई रक्ताच्या तारणात पडले तर ते हल्लेखोर इथून पळून गेले. कम डाऊन मिस्टर रोहित. मला सांगा, त्यांच्या बाईकचा नंबर बघितला? नाही सर, मी त्यावेळेला इतका गोंधळून गेलो होतो की मला त्यांच्या गाडीचा नंबर नाही पाहता आला. इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. पण सर, त्यातल्या एकाने हिरव्या रंगाचा शर्ट घातला होता आणि दुसऱ्याने मोरपिशी रंगाचा शर्ट घातला होता सर. हिरवा आणि मोरपिशी. ओके ओके, अजून काय आठवतंय? हा सर, त्या दोघांपैकी माझ्या आईवर ज्याने हल्ला केला ना, त्याच्या हातावर एक टॅटू होता सर, कवटीचा. कवटीचा टॅटू. ओके, फॉरेन्सिक टीमला इकडे बोलवून घ्या. ब्लड सॅम्पल्स घ्यायला सांगा. हल्लेखोर कुठल्या रस्त्याने गेले? याच रस्त्याने गेले? हो सर, त्याच दिशेने गेले. जरा पुढे जाऊन चौकशी करा. 2 जणांना बाईकवर कोणी बघितलंय का? एकानं मोरपिशी शर्ट घातला, एकानं हिरवा शर्ट घातला होता. आणि हे सांगत होते की हल्लेखोराच्या उजव्या हातावर इथे कवटीचा टॅटू होता. सो आपले सगळे रेकॉर्ड्स तपासा. असा कोणी गुन्हेगार आहे का आपल्या रेकॉर्डमध्ये? जरा चेक करा. ओके सर. जरा आजूबाजूला चेक करा, काय मिळतंय का? सर 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 सुनीता शिंदे यांचा निर्गुण खून झालेला आहे. तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? हे बघा, आता काय आम्ही स्टेटमेंट करू शकत नाही. साहेब आल्यानंतर सांगतील. येस सर, मी कळवतो. हो सर, नो प्रॉब्लेम. साहेब, सुनीता शिंदे यांचा खून झालेला आहे. तुम्ही काय सांगाल याबद्दल? इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं आहे. त्याप्रमाणे मी तुम्हाला आता एवढंच सांगू शकतो की ही रोड रेजची केस आहे. शिंदे कुटुंबीय शिर्डीहून नाशिकला येत असताना 2 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये सुनीता शिंदे यांच्या गळ्यावर वार झाला, त्याच्यामध्ये त्या मृत पावल्या. बाकी इन्व्हेस्टिगेशन मध्ये तुम्हाला बाकीची उत्तरं आम्ही सांगू. थँक्यू. रोहित शिंदे यांना आपल्या आईला आपल्या डोळ्यात देखत रक्ताच्या थारोळ्यात प्राण सोडताना पाहिलं होतं. याचा त्याच्या मनावर काय परिणाम झाला असेल याची कल्पना करणंही खरंच कठीण आहे. आता पोलिसांसमोर खरा प्रश्न हा होता की सुनीता शिंदेंना कोणी मारलं असेल. आपल्या समाजामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे एका साध्या घटनेचं रूपांतर फार मोठ्या गुन्ह्यांमध्ये झालेलं आहे. माणसं रागाच्या भरामध्ये कुठल्याही थराला जाऊ शकतात. तर मग पोलिसांच्या म्हणण्यानुसार सुनीता शिंदे यांच्या खुनामागे हेच कारण आहे का? सुनीताताई शिंदे, आपल्या नाशिकमध्ये तरी हे नाव माहीत नसलेली व्यक्ती सापडणं कठीणच आहे. दिलदार, परोपकारी, थोर समाजसेविका सुनीताताई शिंदे यांची काल एका अज्ञात समाजकंटकाने निर्घृण हत्या केली. मला माफ करा, मी माझ्या भावनांना आवर घालू शकलो नाही, कारण ही बातमीच तितकी दुःखदायक आहे आणि मला खात्री आहे की आपणापैकी बऱ्याच जणांचे डोळे आता पाणावलेले आहेत.
सुनीताताईंसारख्या थोर व्यक्ती फार क्वचितच जन्माला येतात. त्यांच्या जाण्याने आज अनेक जण पोरके झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव अशी मी प्रार्थना करतो. सर, हायवेवरील टोलनाक्यावरून हे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. ओके. या दोघांचे शर्टाचे रंग रोहितनी सांगितलेल्या वर्णनाशी मॅच होत आहेत. हो, सुनीताताईंची हत्या झाल्यानंतर हे दोघांनी 5 मिनिटात टोलनाका क्रॉस केलाय. आणि सर बाईकचा नंबर स्पष्ट दिसतो. आरटीओ मी त्याची माहिती मागवली. या दोघांनाही ताबडतोब उचला. हाय प्रोफाईल केस आहे, वर्ण प्रेशर आहे. येस सर. हा, मला याला उशीर होईल, तुम्ही जेवून घ्या. आता माहिती आहे ना कुठली केस हँडल करतोय ते. मग हां सर सुनीता शिंदेच्या खुन्यानी जी बाईक वापरली होती तिची नंबर प्लेट नकली आहे. म्हणजे गडबड आहे काहीतरी. आपल्याला तर आधी हा रोड रेजचा प्रकार वाटत होता. साध्या भांडणातून आणि वादविवादातून खून झाला असं वाटत होतं, पण तसं नाहीये. त्या हल्लेखोरांकडे हत्यारी होतं आणि नंबर प्लेटही नकली म्हटल्यावर नक्कीच कोणीतरी प्लॅन करून सुनीताताईंचा खून केलाय. हो सर. सर, मी आपला रेकॉर्ड चेक केला. हातावर कवटीचे टॅटू असलेले 4 गुन्हेगार आपल्या रेकॉर्डमध्ये आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झालाय, 2 जेलमध्ये आहेत आणि 4था बंड्या नावाचा क्रिमिनल तडीपार आहे. सर, हा बंड्या, याच्यावर सुपारी किलिंगची केस होती. याने आता शिक्षा भोगली आहे. आपल्या खबऱ्यांना सांगून हा कुठे आहे ते शोधून काढा. येस सर. बाबा, नाश्ता नको मला. इन्स्पेक्टर साहेब, गुन्हेगार सापडले का? आमचा तपास चालू आहे. आम्हाला काही क्लूज मिळालेत, पण इमिजिएटली आम्हाला काहीच सांगता येणार नाही. मला सांगा, सुनीताताईंचं कोणाशी शत्रुत्व होतं? म्हणजे आम्हाला असं वाटतंय की हा पूर्वनियोजित कट असावा. पूर्वनियोजित कट? सुनीताचे काही शत्रू होते तर मला सांगा, जी व्यक्ती स्वच्छ चारित्र्याची असते, समाजसेवा करते, अशा व्यक्तीवरती डूक धरणारे अनेक लोक असतात. मग तसं असेल तर आम्हाला त्यांची नावं लागतील. नावं? चंदू. चंदू? कोण हा चंदू? कोण? चंदू मोरे. बाजूच्याच गल्लीत राहतो. आईंनी एकदा सगळ्यांसमोर त्याचा पाण उतारा केला होता, तेव्हापासून आईंच्या मागे लागलाय तो. कदाचित त्याचंच हे काम असेल. पालकर संस्थेकडून आले त्याचे डिटेल्स. काही झालं तरी नवरा होतो माझा. तुझ्यासारख्या बायकाला अशा नालायक माणसाला पत्राखाली घालताना म्हणून ह्याची हिंमत वाटते. माफ करत आहे. ठीक, घेऊन जायला. पण ह्याच्या पुढे हा माणूस माझ्या आसपास पण दिसला ना तर तुरुंगात गेला म्हणून समज. सासूबाई फार दयाळू होत्या. त्यांनी चंदूला माफ केलं होतं. आम्ही आधीच हे सगळं तुम्हाला सांगितलं असतं तर हा प्रकार घडलाच नसता. ठीक आहे, आम्ही बघतो काय करायचं ते. थँक्यू. कुठे आहे चंदू? साहेब, गेले 2 दिवस झाले तो घरी झाला नाहीये आणि त्यांचा फोन पण बंद येतोय. कुठे गेलाय, काय सांगून गेलं नाही का? नाही साहेब, माझ्या नवऱ्याचा ना काही भरोसाच नसतो. तो असा अचानक गायब होतो आणि 3-4 दिवस कुठे पण हुंदडत असतो. पण तुम्ही त्याच्याबद्दल का विचारताय? कारण त्याने सुनीता शिंदेचा खून केलाय असा आम्हाला संशय आहे. नाही साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझा नवरा ना नालायक आहे, दारुडा पण आहे साहेब, पण कोणी नाही आहे साहेब. हे बघा, ते आमचं काम आहे, ते आम्ही ठरवू. तुमच्या नवऱ्याचा तुमच्याजवळ एखादा फोटो आहे का? हां साहेब, देते. रिकामे सर, हा फोटो घ्या, सगळीकडे सर्क्युलेट करा. हो सर. तो लवकरात लवकर आपल्या ताब्यात हवा. सर, सुनीता शिंदे यांचा PM रिपोर्ट. सुनीता शिंदे यांचा खून मानेवर झालेल्या वारामुळे झाल्याचं स्पष्ट झाले. शिवाय हा वार सराईत गुन्हेगारांना केल्याचं स्पष्ट झाले. म्हणजे आपली शंका खरी ठरली. हे सगळं व्यवस्थित प्लॅन करून करण्यात आलंय. बरं, त्या बंड्याचा काही पत्ता लागला? हो सर,
एका खबरीने त्याला नाशिकमध्ये फिरताना पाहिले. लवकरच त्याची आपल्याला पक्की खबर मिळेल. सर सुनीता शिंदे यांच्या मोबाईलवरून काही धमकीचे मेसेज रेकॉर्ड झाले आणि कॉलही रेकॉर्ड झाले. सर या धमक्या पत्रकार राजाराम खोटे त्यांना देत होता. त्यातली एक ही धमकी आहे सर. हे बघ, माझ्या मागे लागू नकोस, नाहीतर तुझ्या अख्ख्या फॅमिलीला कापून रस्त्यावर फेकून देईन मी, समजलं ना? असल्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही, हे तुला आधी पण सांगितलंय. नक्कीच घाबरशील. त्या दिवशी मी त्या बायकांसमोर गप्प होतो म्हणून डोबळा समजू नकोस मला. आता नाच सोड, कळला ना? नाहीतर एके दिवशी रस्त्यावर मरून पडलेली सापडशी आणि कोणी पुत्र सुद्धा तुला विचारणार नाही. हा राजाराम खोटे म्हणजे तोच ना? टीव्हीवर सुनीता त्यांना श्रद्धांजली देताना ढसाढसा रडत होता. हो सर, तोच हा. मी चौकशी केली. राजाराम खोटेबद्दल अनेकांनी कंप्लेंट केल्या आहेत. पत्रकारितेच्या आड ब्लॅकमेलिंगचा धंदा करतो हा. खूप कमी कालावधीमध्ये करोडोची प्रॉपर्टी जमा केली याने. आणि सर सुनीता शिंदे या राजाराम विरुद्ध पुरावे गोळा करत होत्या असं त्यांच्या संस्थेतील महिलांनी सांगितलं. या लोकांना असं करायला जमतो तरी कसं? सर, हा राजाराम खोटे आधी वकिली करायचा. कायद्याचं बरेच ज्ञान आहे त्याला, त्यामुळे त्याचा गैरफायदा घेतो हा. कायद्याचं ज्ञान असणं आणि कायद्याचं पालन करणं यात खूप मोठा फरक आहे. या लोकांना कळत नाही ते. चौकशी करा यांची. येस सर. सर, तुम्ही माझी चौकशी का करताय? सुनीताताई थोर समाजसेविका होत्या, मला आदर वाटतो त्यांचा. हो, माझे आणि त्यांचे थोडे मतभेद होते, पण म्हणून काय मी त्यांचा जीव घेणार नाही ना. अहो, मी साधी धमकी सुद्धा कधी त्यांना दिलेली नाही. पण आम्हाला जे कॉल रेकॉर्डिंग्स मिळाले त्यावरून तरी वेगळ्याच गोष्टी समोर येत आहेत. साहेब, मला वाटतं कोणीतरी हा प्लॅन केलाय मला ह्या प्रकरणात अडकवण्यासाठी. हा बोल. कुठे? ओके, आम्ही येतो. मिस्टर राजाराम, ही केस संपेपर्यंत तुम्ही शहर सोडून कुठेही बाहेर जायचं नाही. बरं सर. सर या बाईकचं मॉडेल CCTVमध्ये दिसलेल्या बाईकसारखंच आहे, फक्त नंबर प्लेट वेगळी आहे. काय रिकामी, नकली नंबर प्लेट लावायला किती वेळ लागतो? चला. चला, आजचा गेम ना आपलाच आहे. अरे तुझा जरी असला तरी गेमाचा बादशाह आपण आहे, कळलं का? चला, आजचा गेम आपलाच आहे. अरे इज्जतीत सगळ्यांना करा. चला. काय केलं आणि काय नाही केलं ते कळेल लवकरच. रिकामे सर, बघा आजूबाजूला काय सापडते काय. सर ही लाल कलरची पैशाने भरली बॅग सापडली आणि त्यात सुनीता शिंदेचा फोटो आहे. कोण सोनिता शिंदे? आम्हाला खरंच काय माहित नाही सर. शपथ खरंच सांगतो सर. नाही सर, अजून कबूल झाले नाहीत. गेंड्याची कातडी आहे सर यांची, सहसा कबूल होणार नाही. गेंड्याची कातडी पण सोलता येते की आपल्याला? बोलून करा ना. सर, मी बंड्या आणि रंगाचा मोबाईल चेक केला. त्यांच्या मोबाईल रेकॉर्डमध्ये 13 फेब्रुवारीला म्हणजे सुनीता शिंदे यांचा खून होण्याच्या 4 दिवस आधी गजानन म्हात्रेंनी त्यांना कॉल केल्याचं दिसतं. हा म्हात्रे म्हणजे तोच नाही ना? एका हाय प्रोफाईल सुपारी किलिंग मध्ये याला अटक केली होती. हो सर, तोच हा. त्यावेळेला पुराव्याअभावी तो निर्दोष सुटला होता, पण यावेळेला मात्र चूक करून बसला. त्याचा पत्ता मिळाला सर आपल्याला. पण या म्हात्रेचा आणि सुनीता शिंदे यांचा काही संबंध आहे का? नाही सर, तसं काय अजून दिसून आलेलं नाहीये. ठीक आहे, उचला त्याला. ओके सर.
कुठे झालं साहेब? गजानन म्हात्रेंना भेटायला. अपॉइंटमेंट भेटत नाहीत ते. ए तो काय लय मोठा शाना लागून गेला काय? तो जेव्हापासून पाकिटमारी करायचा ना तेव्हापासून ते रेकॉर्ड आहे आमच्याकडे. चल उठ बाजूला. ए चले रिकामे तुम्ही इकडे बघा. सर गजानन म्हात्रे आतमध्ये नाही आहे, त्याचा फोनही स्विच ऑफ येतो. मला वाटतं आपण येण्याची त्याला खबर मिळाली. एक काम करा, आता चंदू मोरे दारूने आंघोळ केलीस का रे? हा उठ. साहेब मला इथे काय आणलंय साहेब? जास्त शहाणपणा नाही करायचा. बोल खरं बोल. बोल. मी कुठं काय? सर याची आणखीन एक माहिती मिळाली. हा गजानन म्हात्रेचा मावस भाऊ आहे. अच्छा, म्हणजे भावाला पुढं करून सुनीताताईंचा खून केला काय तू? खून? कुणाचा खून? मला काय माहित नाही. खून बिन साहेब अहो मी खरं बोलतोय. एकदा तुझा भाऊ समोर येऊ दे. नाही उघडा केला तुला तर बघ. सर एक विचित्र पण महत्वाची माहिती मिळाली आहे. आम्ही गजानन म्हात्रेच्या बंगल्यातील लँडलाईनचे कॉल डिटेल्स गोळा केले. 9 फेब्रुवारीला गजानन म्हात्रेंना सुनीता शिंदे यांच्या तेजस्विनी महिला संघटनेच्या ऑफिसमधून लँडलाईनवरनं कॉल करण्यात आले होते. सुनीताताईंच्या ऑफिसमधून? हो सर. हा काय प्रकार आहे? मला या पर्टिक्युलर कॉलचे सगळे डिटेल्स हवेत. हा कॉल कुणी केला याची माहिती काढा इमिजिएट. यस सर. साहेब इथे सगळ्यांचेच फोन येतात, कोणाकोणाचे लक्षात ठेवायचे? इथे सीसीटीव्ही नाही आहेत का? जुने होते ते खराब झाले, नवीन लावणारच होतो आम्ही. हो मॅडम, आता त्याचा काय उपयोग आहे का? जे आम्हाला जाणून घ्यायचं होतं ते आता कसं समजणार? ठीक आहे, येतो आम्ही. सर माझं नाव जर समोर येणार नसेल तर एक गोष्ट सांगतो सर तुम्हाला. कुठली? काही दिवसापूर्वी आतमध्ये मॅटर झाला होता. सुनीता, नालायक, लाज नाही वाटत तुला? लोक आपल्याला देणग्या देतात कारण आपण लोकहिताची कामं करतो, गरिबांची सेवा करतो, आणि त्याच देणग्यांमध्ये तू भ्रष्टाचार करतेस. ताई माझं ऐकून तरी घ्या. मला काहीच ऐकायचं नाही तुझं. सुनीता जरा शांत हो. ठीक आहे, चूक झाली असेल तर माफ कर तिला, पुन्हा असं नाही करणार ती. कसं नाही करणार परत? ज्या माणसाला पैशाची चटक लागते ना तो पुन्हा पुन्हा तेच करतो. मी सगळं सहन करीन पण विश्वासघात नाही. हिला तर शिक्षा मिळालाच पाहिजे. हे बघा ताई, उगाच माझ्या एकटीला फासावर नका चढू. हे सगळं मी एकटीनं केलेलं नाहीये, तुमच्या मिस्टरांच्या सांगण्यावरून केले आहे सगळं. काय काही बोलतीये ती? आता स्वतःवरती आलं ना म्हणून माझ्यावरती आरोप करते ही. खोटं बोलतीये ही, खोटं. मी खोटं बोलतेय? पुरावे आहेत माझ्याकडे, दाखवू का? आत्ता बॅलन्स शीट दाखवते. ही काय बोलते? एक सेकंड. ठीक आहे, खरं बोलतीये ती. झालं समाधान? थोडा विचार कर. तळ राखील तो पाणी चाखील यानुसार जर समाजसेवेमधला थोडा फायदा आपण स्वतःसाठी करून घेतला तर हरकत काय आहे सांग? तुम्ही जे केलं ना त्याला कुंपणच शेत खातं असं म्हणतात. मी लोकांसाठी एवढं सगळं करते, ते माझ्याच घरी माझाच विश्वास करत. साहेब मला कोणावर आरोप नाही करायचा, पण त्यानंतर सदाशिव शिंदे अवंतिकेला सांगत होते की मी सगळं सांभाळून घे. खोटं आहे हे सगळं. तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे. आमच्या वाईटावरती अनेक जण टपलेली आहेत. शिंदे साहेब, स्वतःचाच भ्रष्टाचार लपवण्यासाठी तुम्ही तुमच्याच बायकोच्या खुनाची सुपारी दिली नसेल कशावर? हे बघा, मी काहीही केलेलं नाहीये. वा साहेब वा, खऱ्या गुन्हेगारांना वाऱ्यावर सोडून तुम्ही आमच्यावर संशय घेताय. कुठल्या समाजकंटकाने पैसे पुरवले तुम्हाला ते सांगा आधी. मिस्टर रोहित, असं कोणीही पैसे देऊन आमचं इमान विकत घेऊ शकत नाही. आम्ही पोलीस फक्त सत्याचा शोध घेत असतो. अहो साहेब, आम्हीच इथे न्याय मिळवण्यासाठी जीवाचा इतका आटापिटा करतोय. आईंची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही. आणि बाबांनी तर अन्नाचा त्याग केलाय. बघा त्यांची काय अवस्था झाली आहे. आणि तुम्ही त्यांच्यावरच आरोप करताय.
हे बघा मॅडम, आम्ही फक्त आमची ड्युटी करतोय. जोपर्यंत खरा गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत आमच्यासाठी प्रत्येक व्यक्ती संशयित असते. मग हे असे वायफळ आरोप करण्याआधी तुम्ही ठोस पुरावे घेऊन या आणि मगच माझ्या बाबांवर आरोप करा, ठीक आहे? सुनीता शिंदे यांच्या खुनाची सुपारी कोणी दिली या प्रश्नाचं उत्तर पोलीस शोधत असतानाच या केसमध्ये एक नवीन अँगल समोर आला. कधी कधी आपल्या जवळच्या व्यक्तीच आपला सगळ्यात मोठा विश्वासघात करतात. आपण जगाशी लढायला पुढे सरसावतो, मात्र या जवळच्या व्यक्तीच आपल्याच पाठीत खंजीर खूप असतात. या केसमध्ये असंच काही घडलं असेल का? सर, हे बघा, गजानन म्हात्रेच्या घरासमोरून हे CCTV फुटेज मिळालंय. 15 फेब्रुवारीला म्हणजे सुनीता शिंदे यांच्या खुनाच्या 2 दिवस आधीचं हे फुटेज आहे. पत्रकार राजाराम खोटे हा गजानन म्हात्रेच्या घरात जाताना दिसतोय. आणि हे बघा सर, थोड्या वेळाने बंड्या आणि गंगा हे आत जाताना दिसतंय. एक मिनिट. बंड्या आणि रंगा जेव्हा बंगल्याच्या बाहेर पडलेत तेव्हा त्यांच्या हातात ही लाल रंगाची बॅग दिसते. ही बॅग म्हणजे तीच आहे ना जी? हो सर, या बॅगेवर पण तोच लोगो आहे जो आम्हाला त्यांच्या अड्ड्यावर मिळालेल्या पैशाच्या बॅगेवर दिसला होता. हे लोक तुम्हीच आहात ना? तुम्ही जात ना का दुसरं कोणी आहे? आता सगळं खरं बोला तर साक्षीदार बनाल आणि फाशीपासून वाचाल. आम्हाला त्या गजानन म्हात्रेंनी सुनीता शिंदेला मारायची सुपारी दिली होती साहेब. साहेब, आणि त्यावेळेला पत्रकार राजाराम खोटे पण तिथंच हजर होता साहेब. हा फोटो डिटेल्स मागे लिहिलेत. 16 तारखेला ही बाई शिर्डीला जाणार आहे फॅमिली सोबत. 17 तारखेला परत येणार. तेव्हाच गेम वाजवायचा. होऊन जाईल का? आणि मर्डर करताना सुपारी घेऊन मर्डर केला आहे असं वाटायला नको. शेठ, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सुटार साहेब, आम्ही सगळं त्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणेच केलं. रस्त्यात त्या सुनीता शिंदेला गाठलं आणि संधी साधून त्याचा खून केला साहेब. सर, मला पूर्ण खात्री होती राजाराम खोटेचाच यामध्ये हात असणार. या राजाराम खोटेला आधी ताब्यात घ्या. या सर. खरं बोल. साहेब, मी खरं सांगतोय, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी गजाननच्या बंगल्यावर गेलो होतो, पण सुनीताच्या हत्येची सुपारी मी दिलेली नाहीये साहेब. मग कशाला गेला होता? गप्पा मारायला गजाननची? हा, मित्र आहे तुझा तो? हो साहेब, म्हणजे मी त्याच्याकडे जाऊन सुनीताबद्दल राग व्यक्त केला होता, पण तो म्हणाला तिची सुपारी आधीच कोणीतरी दिली आणि तो ती बजावणार आहे. म्हणजे गजानन म्हात्रेला सुपारी तू नाही दिली तर मग कोणी दिली? ते त्याने सांगितलं नाही साहेब. म्हणाला धंद्याचे काही उसूल असतं. एक वेळ तू सुपारी दिली नाही हे मान्य आहे, पण हे सगळं तुला माहिती होतं ना? मग आम्हाला का नाही सांगितलंस? हा गजानन म्हात्रे जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत याला आतच ठेवा आणि त्या म्हात्रेला लवकरात लवकर पकडा आता. येस सर. सर, हे बघा, गजानन म्हात्रेच्या बंगल्यासमोरून आणखी एक CCTV फुटेज मिळाले. 10 फेब्रुवारीला ही मुलगी बंगल्यात जाताना दिसते. म्हणजे सर, बंडाने गंगाला सुपारी देण्याच्या 5 दिवस आधी. एक मिनिट. त्या मुलीच्या आता तीच लाल रंगाची बॅग दिसते. कोण आहे ही मुलगी? हिला आधी कधी बघितलं नाही. या मुलीची मी चौकशी केली सुनीता शिंदे यांच्या ऑफिसमध्ये, पण तिला कोणीच ओळखत नाहीये. पण सर, मला खात्री आहे हे सगळं कारस्थान राजाराम खोटेचंच असणार. हा, त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, पण आधी ही मुलगी आपल्या ताब्यात यायला पाहिजे. एक काम करा, त्या म्हात्रेच्या बंगल्याभोवती जेवढे रिक्षा स्टँड, बस स्टँड आहेत ना, इथं हिचा फोटो सर्क्युलेट करा. सगळीकडे चौकशी करा आणि आपल्याला मॅक्झिमम CCTV फुटेज मिळालं पाहिजे त्या एरियातलं. लवकरात लवकर आपल्याला या मुलीचे सगळे डिटेल्स मिळायला हवेत. येस सर. सर, वाकड पोलीस स्टेशनहून फोन आला होता. तर गजानन म्हात्रेचा पत्ता समजलाय. त्याला पुण्यातील एका लॉजवर पाहण्यात आले. उचला त्याला. येस सर.
मारा, अजून मारा, काहीही करा, तोड नाही उघडणार. सर ही नेहा सावंत साताऱ्याला जाणाऱ्या बसमध्ये ही 10 तारखेला चढली होती. सातारा पोलिसांनी हिची इन्फॉर्मेशन काढली. रोकडे नगरमधील एका ब्युटी पार्लरमध्ये ही काम करते. एक मिनिट, साताऱ्याची मुलगी नाशिकला येऊन सुनीता शिंदेच्या हत्येची सुपारी देते, हा काय प्रकार आहे? या पोरीचा सुनीता शिंदेशी काय संबंध? नाही सर, सुनीता शिंदेशी हिचा काही संबंध नाही आहे, पण सुनीता शिंदेशी रिलेटेड असलेल्या एका व्यक्तीची नक्कीच आहे. कोणाशी? आता काय झालं? पुन्हा का आलात तुम्ही इथे? आता माझ्या बाबांना अटक करायला आलात का? नाही, तुमच्या बाबांना नाही, तुमच्या मिसेसला पल्लवीला अटक करायला आलो. काय? साहेब साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी का आईंचा खून करेन? अहो मी खरंच सांगते. पवार मॅडम, घेऊन या त्यांना. नेहा सावंत ओळखला असेल ना, तुझी माहेरची मैत्रीण. तू नेहाला गेलेले सगळे मेसेजेस आम्ही चेक केले. सासूला मारायचा सॉलिड प्लॅन केला होतास तू. लाड, हीच ती लाल बॅग ना, बँकेतून पैसे काढताना वापरलेली? तुझं दुर्दैव बघ किती आहे. तू ही बॅग नेहाला दिलीस. तुझ्या सांगण्यावरनं नेहानी ती गजानन म्हात्रेला दिली. गजानन म्हात्रेने त्याचा वाटा काढून घेतला आणि ती बॅग तशीच रंगा आणि बंड्याला दिली. आता प्रश्न फक्त एवढाच आहे, तू हे सगळं का केलंस? मॅडम, लग्नाआधी माझं एक अफेअर होतं. लग्नानंतर मी ते बंद करून टाकलं होतं. पण रोहितचं वागणं, त्याचा स्वभाव, त्याचा राग, त्याची चिडचिड, हे सगळं असह्य झालं होतं मला सर. मग तो माझ्या आयुष्यात परत आला आणि पुन्हा आमचा अफेअर सुरू झाला. मी त्याच्यामुळेच प्रेग्नंट राहिले. कोणालाच संशय आला नव्हता, रोहितलाही नाही. पण त्या दिवशी संजू, मी तुला एक प्रॉमिस करते, मी आपल्या बाळाची नीट काळजी घेईन. आणि संजू, नालायक, आम्हाला फसवलंस तू. माझ्याच घरात एवढी मोठी विश्वासघात करणारी व्यक्ती आहे हे सपना सुद्धा विचार केला नव्हता मी. आय एम सॉरी आई. मला माफ करा प्लीज. मी हवं तर बाहेर पडते आई प्लीज. आई, रोहितला काही कळू देऊ नका. रोहितला कळलं तर काय होईल? मला घरात हाकलून देईल, मला डिवोर्स देईल. मी माझी चूक सुधारेल नाही. आई, तुम्ही मला माझी मुलगी मानता ना? बांधलं होतं, पण आता नाही. तुला तुझी चूक सुधारायची आहे ना? एक संधी देते. शिर्डीहून आल्यावर रोहितला खरं काय ते सांगायचं. मग तुम्ही दोघं ठरवा काय निर्णय घ्यायचा तो. पण तू जर माझ्या रोहितला खरं नाही सांगितलंस तर मी स्वतः जाऊन त्याला सगळं काय सांगेन. समजलीस? आई, मी घाबरले होते साहेब, खूप घाबरले होते. रोहितला काही खरं सांगण्याचा प्रश्नच नव्हता. मग मी आईंना मारण्याचा प्लॅन केला आणि त्यात हिने माझी मदत केली. गजानन म्हात्रेला कॉन्टॅक्ट करण्यासाठी मी आमच्या महिला संघटनेच्या ऑफिसमधल्या फोनचा वापर केला होता. सगळं प्लॅननुसार केलं होतं. कोणालाच संशयही नव्हता आला. लाज वाटली पाहिजे तुला. आपल्या आईसारख्या सासूचा तू खून केलास केवळ आपली बदफैली लपवण्यासाठी. अशा एका बाईचा खून केला जी कायम सत्यासाठी, न्यायासाठी लढत राहिली आयुष्यभर. फार मोठा प्लॅन केलास ग सासूला मारण्याचा. आता फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी प्लॅन करत बस करून लागते. मॅडम, घेऊन जा ना. पल्लवी शिंदेनं जे आपल्या सासू सोबत केलं ते कोणत्याही दृष्टीनं योग्य म्हणताच येणार नाही. या गुन्ह्याबद्दल कोर्टानं तिला योग्य ती शिक्षा सुनावली.
गरोदर असलेल्या पल्लवीवर ती तुरुंगात असतानाच आपल्या बाळाला जन्म देण्याची नामुष्की ओढावली. तसं बघायला गेलं तर हा गुन्हा टाळता येऊ शकला असता. पल्लवी कायद्याचा किंवा आपल्या घरच्यांचा आधार घेत घटस्फोट सुद्धा घेऊ शकली असती. पण अविचारानं तिनं चुकीचा मार्ग निवडला. लक्षात ठेवा, आपली चूक लपवण्यासाठी कोणत्याही थराला जाणं हे कधीच योग्य नसतं. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढील भागात नवीन केससह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. सतर्क रहा, सावध रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.